शिष्टमंडळ स्वतःच्या खर्चानं दाओसला गेले. या दौऱ्याचा सगळा हिशोब जनतेला देऊ, उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. महाराष्ट्राला 1-1 रुपयाचा हिशोब दिला जाईल असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. दाओसला जे शिष्टमंडळ गेलेलं आहे ते स्वतःच्या खर्चाने गेलंय. सध्या अनेक आरोप केले जात आहेत, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा ठरणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. दाओसच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी टीका करत या दौऱ्याचा हिशोब द्यावा असं म्हटलं होतं. त्यावर उदय सामंत यांनी उत्तर दिले, दाओसला जिथे 5-6 लोकांचं काम आहे तिथे एवढे लोक का घेऊन जात आहे बॅग उचलायला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत उदय सामंतांनी म्हणाले, जे कधी स्वतःच्या खर्चाने गेले नसेल त्यांना या गोष्टीचं अप्रूप वाटणारच, पण या सगळ्याचा हिशोब दौरा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला दिला जाईल. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला शब्द देतो की 19 तारीखला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयांचा हिशोब दिला जाईल. हा हिशोब पुराव्यानिशी दिला जाईल. आजचे आकडे जे आहेत त्याकडे आपण मनोरंजन म्हणून पाहावं. त्यांच्या काळात चांगले MOU झाले नाहीत आणि आमच्या काळात ते होत आहेत. हा मुख्यमंत्र्यांचा दौरा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक होणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्यापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे डावोसमध्ये सुरू होतं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभाग, MIDC, MMRDA अशी शिष्टमंडळ MOU करण्यासाठी आणि त्या पूर्ण मोठ्या इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे. त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. पण मला देखील पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदरच सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे आम्ही आता डावोसला निघालो याची देखील जाणीव झाली. पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्याने दिला जाईल. आजचे आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं, एक विरंगुळा म्हणून बघावं. आता 3 दिवस हे तुम्हाला देखील रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले MOU होतील आणि इकडे चांगले MOU झाले नाही, ते कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातनं. पण मी आपल्यामार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल. वेदांता फॉस्कॉन जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमच्यावर आरोप झाला, अन्य काही आरोप झाले, पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेरनं आणण्याची ताकद किती आहे हे या डावोसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल. आणि म्हणून ज्यांनी पोलिसांच्या करवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. MIDCचं 14 लोकांचं शिष्टमंडळ आहे, MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोक जी गेलेली आहेत. आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगलं व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथं गेलं आहे. काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे? ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाहीत त्यांना कदाचित हे अप्रूप असावं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.